स्लो बोलल्यावर कसं नमस्कार होईल? नमस्कार. विशाल मॉर्निंग. विशाल मॉर्निंग. आज आपण जे शिकायला आलो आहे त्याच्यामध्ये सरांनी एवढं मस्त शिकवलं, त्याच्यातून थोडंसं मी काय जे शिकले ते तुम्हाला मी सांगते. आज इलनेस म्हणजे काय? इलनेस म्हणजे आजारी, आजारपण, आजार. अजून कोण? इलनेस म्हणजे मॅडमने सांगितलं ते आजारपण, म्हणजे डॉक्टरांकडनं जाण्याच्या ऐवजी जे आजारपण येतो त्याचा जो प्रभाव असतो तो प्रभावाला म्हणतात इलनेस. वेलनेस म्हणजे काय? वेलनेस म्हणजे आपण आजारी पडू नये यासाठी प्रिकॉशनसाठी अगोदरच आपल्या शरीराची तयारी करणं, त्याला वेलनेस म्हणतात. व्हेरी गुड. आणि मी खूप चांगलं सांगितलं. तर आज इलनेस आणि वेलनेसची आपल्याला माहिती झालेलीच आहे. तसंच मी आज तरी सांगते, आजकाल जो प्रॉब्लेम आपल्याला जे झालेला आहे इलनेसचं, म्हणजे आपल्याला जो आजारपण येतोय तो काय येतोय, तो ह्याच्यासाठी येतोय आपल्याला की आपण आपला जो दिनचर्या आहे किंवा आपण सकाळी लेट उठणं, खाणं पिणं न बरोबर ठेवणं, किंवा आपल्या शरीराची प्रिकॉशन न घेतणं, व्यायाम न करणं, बरोबर आहे. आणि काही फास्ट फूड किंवा आपण जॉबला जात असाल किंवा कुठे कामात काही मिळालं ते खाऊन घेणं, त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम सुरू होतात. ते तर तुम्हाला माहितीच आहे. तर त्याच्यासाठी आज बघा, ते जे शेतामध्ये पण जे काय आज पिकलं जात आहे ते पण काय, शेतामध्ये पण युरिया ॲसिड हे सगळं प्रमाण जास्त झाल्यामुळे आज जे फळं येत आहेत किंवा जे काय धान्य येत आहे त्याच्यामध्ये केमिकल युक्त आहे. कुठलीही वस्तू आज असं केमिकल युक्त नाही असं नाही आहे. जे काय सगळ्यांना प्रॉब्लेम, आज लोकांना स्ट्रेस का होतो आहे, स्ट्रेस होण्यासाठी दिवस रात्र मोबाईल त्यांच्या हातात असतो, 2-2 सिम कार्ड असतात त्याच्यामध्ये, त्याचं जे रेडिएशन असतं ते आपल्या बॉडीवर इफेक्ट होतो. आणि आज रात्री झोपताना पण लोक झोप का नाही घेत, त्याचं कारण हे पण आहे की लोक मोबाईलमध्ये कंटिन्यू मोबाईलमध्ये रील्स बघतात किंवा व्हिडिओ बनवतात किंवा काही ना काही मोबाईलमध्ये चालूच असतो. त्याच्यामुळे माणसाला झोप तर येणार नाही आणि त्यामुळे पण आपल्याला माइंडवर परिणाम होतो. दुसरं आहे की आपण सकाळी मग लेट झोपलं नाही तर लेट झोप लागतो. मग त्याच्यानंतर काय होतं, त्यामुळे पण व्यायाम होत नाही, माणूस आजारी पडतो. परत एक बाहेर आपण बाहेर पडतो पण आपण नाही घेत आहे कुठलंही रेशन, पण बाहेरचे लोक जे जाणारे येणारे लोक घेतच असतात. तर त्यांचं जे हवेत जे झालेलं असतं प्रदूषण आणि गाड्यांचं पण प्रदूषण आहे, म्हणजे सगळीकडे काही ना काही प्रॉब्लेम असल्यामुळे हे प्रॉब्लेम होत चाललेले आहेत. आज दूध पण केलं तरी आपल्या शरीरात जाते, आपण स्मोकिंग नाही केली तरी आपल्या शरीरात स्मोकिंगचं चाललेलं आहे. तसंच मग काय होतं आहे, प्रॉब्लेम कुठे स्टार्ट होते, पहिला हार्ट अटॅक येणं, परत झोप न येणं, परत स्किन खराब होणं, दमाचं प्रॉब्लेम होणं, कॅन्सरची प्रॉब्लेम होणं, सर्दी बॅक्टेरिया होणं, घसा पकडणं, ठीक आहे, त्याच्यामुळे किडनी फेल होणं, हे सगळे बिमारी येतात. तर आपले जे सायंटिस्ट आहेत श्री के नारायण, राजेश के नारायण यांनी आमच्याकडे वेलनेसचं प्रोडक्ट वगैरे बनवलेलं आहे. डॉक्टर BB नारायण, डॉक्टर SK शर्मा, डॉक्टर KC गवंडन, डॉक्टर मुकेश पाटलकर, या सगळ्या सायंटिस्टनी आपल्याला एक माय लाईफस्टाईलतर्फे असे एक प्रोडक्ट सगळे तयार केलेले आहेत सगळ्यांनी. त्याच्यामुळे आपले काही प्रिकॉशन होऊ शकतात बॉडीचे. तर आपण त्याच्यावर आज बोलूया. एलिमेंट्स हे आमच्याकडे आयुर्वेदिक प्रोडक्ट आहे. आयुष मंत्रालयाचं सर्टिफिकेट आहे आपल्याकडे. आपल्याला हेल्थ केअरचं ब्रँडचं आपल्याकडे सर्टिफिकेट आहे. त्याच्यातून आपल्याला ऑनरचं प्रोडक्ट आहे, नेस्टलचं, होम केअरचं आहे, आहारचं आहे, इंडिया ग्रोचं आहे, फिजीचं सर्टिफिकेट आहे. हे सगळे सर्टिफिकेट्स आहेत. त्याच्यावरती आपल्याला प्रोडक्ट जे बनवलेले आहे ते म्हणजे गॅरंटेड आणि म्हणजे चांगले आहेत. आणि जे आयुष मंत्रालयाचे जे प्रोडक्ट आहेत प्रीमियम आणि स्टँडर्ड. प्रीमियम म्हणजे बाहेरच्या देशात जाऊ शकतं, स्टँडर्ड म्हणजे आपल्या भारतात पण हे उपयोगी पडतात. आणि त्याचं फुल फॉर्म आहे आयुष आयुष एच आयुर्वेदिक
वायचं योगा, यू म्हणजे युनानी, एस म्हणजे सिद्धा, एच म्हणजे होमिओपॅथी. असं ह्याचं प्रोडक्टचं हे सर्टिफिकेट आपल्याला आयस कार्याचं मिळाले. आता मी येणार आहे आपलं कफनील. कफनील असं प्रोडक्ट आहे जो आपल्या सुकी खासी, बलगम खासी, ओली खासी जे काय असेल त्याच्यावरती हा काम करतो. आणि असं प्रोडक्ट बनवलेलं आहे त्याच्यामध्ये की लहान मुलांना आणि मोठ्या मुलांना डॉक्टर वेगळ्या वेगळ्या प्रकारांनी देतात. ते लहान आहे तर त्याला वेगळं द्यायचं, मोठे मुलं माणसं आहेत त्यांना वेगळं द्यायचं, आणि जे शुगर पेशंट आहेत त्यांना वेगळं द्यायचं. ह्या प्रकारचे पण ह्याच्यामध्ये शुगर नाही आहे आणि प्लस ह्याच्यात अल्कोहोल पण नाही आहे. त्याच्यामुळे काय हे ड्रायव्हरसुद्धा आज बाहेरचं दिलं डॉक्टरांनी तर त्यांना झोप येते आणि त्याच्यामुळे काय होतं ते ड्रायव्हिंग करू शकत नाही. आणि आपल्याकडे तो प्रकार नाही आहे म्हणून हे कोणीही घेऊ शकतो. ठीक आहे. दुसरं आहे ब्लड प्युरिफाय. ब्लड प्युरिफाय काय करतं आपल्या बॉडीमध्ये जे ब्लड असतं ते म्हणजे क्लीन करतं. त्याचं काही इन्फेक्शन असेल ब्लडमध्ये तो क्लीन करतो. आज इन्फेक्शन झालं तर पहिलं काय सुरुवात होते, इचिंग होते किंवा एक्ने येतं. त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम सुरू होतो. ते त्याच्यावर काम करते. दुसरं वुमन कॅम्पेन. वुमन कॅम्पेन हे लेडीजच्या सायकलवर काम करतं. हे म्हणजे कोणाला पाळीमध्ये त्रास होत असेल लेडीजना किंवा पोटदुखी, कंबरदुखी त्याच्यावर काम करतं. ॲलर्जी, एंटी ॲलर्जी आहे. ॲलर्जी म्हणजे ज्याला खाज, ताप, खुजली वगैरे येते त्याच्यावरही काम करतं. दुसरं ओरल क्रीम आहे. त्याच्यावरती जे म्हणजे जसं आता बघा कुठलीही क्रीम असं बाहेर असं नाही आली आहे की आपल्याकडे ती जे आहे त्याच्याने ज्याला शुगर पेशंट असेल त्याला कापलं जळालं तर ते लवकर बरं होत नाही. पण आपली ओरल क्रीम त्याची बरं करतं. नॉर्मल लोकांचं तर करतच करतं पण शुगरचं करतं. ह्याचं मेन खासियत ही आहे. दुसरं वेल हार्ट. वेल हार्ट बघा आपलं खानपीण असल्यामुळे हे सगळं जे रेडिएशन मी आपण तुम्हाला सांगितलं की बाहेरचं जे प्रदूषण आहे त्याच्यामुळे परत आपलं खाणं पिणं बर्गर, मोमोज हे सगळं खाण्यामुळे जे ब्लॉकेज होतात, ऑइली होतात त्याच्याने हे आपल्या हार्टला म्हणजे मजबूत करतो, स्ट्रेंथ देतं आणि त्याचं जे हे ब्लॉकेज असतात ते क्लीन करतो आणि मजबूती करतो. आता हे हार्टचं कधीपासून आपण बॉन्ड झालं तेव्हापासून चालू होतं. कधी कधी आराम नाही केला आहे. आराम केला तर माणूस काय होतं आरामच करायचं. मग तसं नको व्हायला ना म्हणून आपण हे वेळ हा घ्यायलाच पाहिजे प्रत्येकाने. आता आपल्याला तो नाही माहिती की ब्लॉकेज आहे का नाही. आपण असं नॉर्मल दिसतोय पण ते आपल्याला बॉडी आणि सिस्टम देत असते. ते आपल्याला सांगत असते की हे प्रॉब्लेम येणार आहे, कुठे ना कुठे दुखतंय. तर लोकांना काय वाटतं अरे असंच दुखत असेल जाऊ देते की वेळ नाही. मग ती सांगत असते की बाबा हे तुम्ही वेळ हा घ्या, तुम्हाला हे त्रास होतोय, तुम्ही ही गोळी चालू करा, तुम्ही बरं व्हा. ठीक आहे सर. तुम्ही सांगून माझं प्रेझेंटेशन संपवते. थँक्यू सर. अच्छा ॲड्रेस त्याच्यावरती काम करतं. ह्याच्यावर काम करतं म्हणजे जे लिव्हर फॅटी असतं. कोणी आजकाल लिव्हरमध्ये इन्फेक्शन आलं, बदत काळू झाली तर काळू कसं होते लिव्हरच्या ज्यांना लिव्हर होते लिव्हरमध्ये काहीतरी इन्फेक्शन आलं तेव्हाच होतं. मग त्याच्यासाठी लिव्हर हा असा एक प्रकार आहे की प्रत्येक बॉडीचं ऑर्गन तुम्ही चेंज करायला लाखो रुपये टाकू शकता. पण लिव्हर असं आहे की लिव्हर कापला ना जरा एवढूसा पण वाचला असेल आणि त्याला इन्फेक्शन नसेल तर तो नंतर परत रिझल्ट तयार होतो. म्हणजे बॉडीमध्ये लिव्हर परत येतो. आणि दुसरी गोष्ट आहे आपलं फाय ट्रेस. फाय ट्रेस ह्याच्यावर काम करतो. आज प्रत्येक माणसाला टेन्शन आहे. लहान मुलापासून ज्याला शाळेचं टेन्शन आहे, घरातलं बायकांना घराचं टेन्शन आहे, नवऱ्याला घर चालवायचं टेन्शन आहे. प्रत्येकाला काही ना काही टेन्शन आहेच. स्टुडंटला अभ्यासाचं टेन्शन आहे आणि आई आजोबांना टेन्शन काय आमची मुलं पुढे काय करणार आहे, कसं राहणार आहे त्याचं टेन्शन आहे. प्रत्येकाला काही ना काही टेन्शन आहे. ते टेन्शन मुळे काय होतं माणूस
विचारत जातो, झोप येत नाही आणि त्या बाबतीत काय होतं, मन चिडचिड होतं, डोक्याला ताण पडतं. तर ह्यासाठी आपल्याकडे असे प्रोडक्ट आहे सायंटिस्टने बनवलेलं आहे की 5 days ही गोळी खाल्ली ना त्याचा फायदा. पण ही एक ह्याच्यात खासियत अशी आहे की आपली गोळी खाल्ल्यानंतर त्यांना सवय नाही लागणार. पण बाहेरचं तुम्हाला जेव्हा डॉक्टर देतात जे झोपेची गोळी, त्याच्याने तुम्हाला ती सवय लागते, ती परत ती कंटिन्यू तुम्ही करत जाणार. ते नाही घेतलं तर तुम्हाला अनइझी वाटेल. हां, आणि पण आमचं 5 days इतका चांगला आहे की त्याच्याने काही होत नाही साईड इफेक्ट. परत आलं नो वेदना. नो वेदना हे आपल्या गुडघ्यावर शरीरावर काम करतं, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आलं इम्युनिटी रिवर्स, गॅस, एसिडिटी, अपचन हे ह्याच्यावर काम करतं. हे का होतं अपचन? आपलं जेवण टाईम असतो, म्हणजे कुठल्याही टाईमावर जेवून येतो, काही खाऊन येतो. हल्ली लोक मॅगी भरपूर खातात. मुलांना काय झालं तर काय देतात, मम्मी पप्पा मॅगी, काय बाळा का रडतोय, चल तुला मॅगी खायला लागते. आणि मॅगीचा प्रकार भरपूर चाललेला आहे. आणि मॅगीमध्ये बरंच काही सिस्टम आले की ते खराब पण आलेले आहे. पण तरी लोक मॅगी खातात आणि त्यामुळे काही गोष्टी असं खाणपिण्यामुळे पण आपल्याला अपचन, ॲसिडिटी, गॅस हे सगळं तयार होतं. त्याच्यासाठी घेतलेलं जातं पण डेली डिटॉक्स. आज बघा तुम्हाला डेली डिटॉक्स म्हणजे काय माहिती आहे? कोणाला कोणी सांगू शकतो डेली डिटॉक्स काय? रोजच्या आपल्या खानपानामध्ये आपल्या शरीरात टॉक्सिन्स जमा होतात, ते टॉक्सिन्स रिमूव्ह करतात. म्हणजे जे की आपण वरून आंघोळ करतो, धूळ माती गेल्यावर आपल्या शरीराला स्वच्छ करायला तर आपण त्या ऑर्गनला साफ नाही करू शकत. तर त्यासाठी आपल्याला डेली डिटॉक्स देणं गरजेचं आहे की म्हणजे आपले ते ऑर्गन्स आपले क्लीन होतात. त्यासाठी काय सांगितलं नाही. आणि हे बरोबर आहे. आज आपण बघा बाहेरून स्वच्छ आंघोळ करतो, साबण लावतो, मस्त स्वच्छ दिसतो, ते स्विचला मस्त हिरोईन सारखं चाललं जातं. पण आपल्या बॉडीतल्या आतल्या बॉडीला आपण ऑर्गन काढून की बाबा चला लिव्हरला वॉश करायचं, किडनीला वॉश करायचं, हार्टला काढून वॉश करायचं आणि परत लावून टाकायचं, असं तर नाही ना. तर हे असं आपलं हे डेली डिटॉक्स आहे. डेली डिटॉक्स म्हणजे पूर्ण बॉडीमधून जे टॉक्सिन रिमूव्ह करतो. त्याच्याने काय होतं, आपले स्किन पण चांगले येते, आपण हेल्दी पण राहतो. आणि जे ऑइली पदार्थ खाल्लेलं असतं, जे कोणी नॉनव्हेज खात असेल तर नॉनव्हेजमध्ये त्यांच्या किडनीमध्ये काही हार्टमध्ये लिव्हरमध्ये कुठलाही प्रॉब्लेम असेल तो टॉक्सिन रिमूव्ह करतो. ठीक आहे. परत आलं बिलो 37. बिलो 37चं मतलबच काय आहे मला हे सांगायला कोणी? बिलो 37 ही एज नाही आहे. 37 टेम्परेचर आहे. इथपर्यंत आपलं तापमान आपल्या बॉडीचं असणं गरजेचं आहे. त्यासाठी बिलो 37 त्याचं नाव दिलेलं आहे. ओके, मॅडमसाठी पण काय म्हणजे मॅडमने जसं सांगितलं की लोकांना बिलो 37 हे थोडक्यात समजत नाही. पण 37 म्हणजे टेम्परेचर, आपल्या बॉडीचं मेन टेम्परेचर 37 पर्यंत असलंच पाहिजे. तर त्या हिशोबाने हे 37 हे कसं आहे, डेंग्यू, मलेरिया, टायफॉइड याच्यावर काम करतं. त्यांच्यामध्ये कसं आहे, त्याचं लढण्याचं पद्धत अशी आहे की 3 दिवस तुम्हाला 3 टाईम घ्यायचं आणि 2 दिवस सकाळ संध्याकाळ घ्यायचं, असं याचं हे आहे प्रोसिजर. तिथून आलं सायकोला हे कसं काम करतो, हे जे बॉडीवर जे लेडीजचं जे प्रॉब्लेम आहे त्याच्यावर काम करतो. पिसुडीमध्ये कोणाला गाठ वगैरे होते, कोणाला प्रॉब्लेम म्हणजे पिरियड्समध्ये प्रॉब्लेम असतात. आपण तर गाठीमुळे काय होतं, जास्त म्हणजे ब्लडिंग जातं, ते याच्यावर काम करतं. ठीक आहे, डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतात, पण आपण पहिल्यापासून प्रिकॉशन घेतली त्यांच्याचं आपण वाचू शकतो. त्याच्यानंतर 95 आपलं एक संजीवनी आहे. आपल्या सगळ्या प्रोडक्टमधला हा सगळ्यापेक्षा मोठा प्रोडक्ट मी मानले, त्याला म्हणते संजीवनी. आज एक 14 बेरीजनी बनवलेलं आहे. तर आपल्या इंडियामध्ये फक्त 2 बेरीज आहे, एक स्ट्रॉबेरी आणि कॅरमिला. हे 2 दिसतात, बाकीचे जे बेरीज आहेत ते आउट ऑफ कंट्री होते. आणि ही जे मॅनिफाईड 95 व्हॅल्यू
आणि सेल्सवर काम करतं आणि हे बॉडीचे जे सेल्स असतात ना ते सेल्सवर काम करतं आणि सेल्स 6 बिमारीवर हे आपल्याला जसं थायरॉइड आहे, कॅन्सर आहे, BP आहे, दमा आहे, त्याच्यावर सगळं हे काम करतं नॅलिफाय. आणि नॅलिफाय म्हणजे याचं घेण्याचं प्रकार असा आहे की काचेच्या ग्लासात तुम्ही सकाळी सकाळी न तोंड धुता लगेच उठल्या धुवू शकता आणि त्याच्यामध्ये कोमट पाणी, अर्धा कोमट पाणी ग्लासात आणि दोन्ही घ्यायचं. त्याच्याने आपलं जसं सगळं जे काय बॉडीमध्ये बिमारी असेल ती सगळ्या बिमारीवर हा काम करतो. आणि हे आपल्या सेल्स बॉडीचे जे सेल्स हे झाले, डॅमेज झाले, त्या सेल्सला रिजनरेट करतो. त्यांना रिमूव्ह करून रिजनरेट करतो आणि चांगलं आपले सेल्स बॉडीला सेल्सनी काय होते, टिश्यू होता, टिश्यूनी ऑर्गननी सिस्टम. ही आपली बॉडीची सिस्टम आहे ना, ते पूर्ण डॉक्टर लोक काम कसं करतात सिस्टमवर. ओके, थँक्यू सर.